कारण बऱ्याच मैत्रिणी आहेत त्या यासाठी की रांगोळी निघून येते, कडक बनते, वेगळी होते. असं काहीही होणार नाही जर तुम्ही रेशो OHP शीट आणि स्टेप बाय स्टेप फॉलो केलात तर. जसं मशीन लावलं की त्याचबरोबर लगेच आपण रांगोळी टाकून घ्या. रांगोळी आपण फिलरच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने टाकत असताना कोणताही जाडसर थर टाकू नका. पातळ, अगदी लागेल असा थर टाका. अगदी मकर संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत होणाऱ्या हळदी कुंकू समारंभात, मकर संक्रांतीनंतर होणाऱ्या बोरनान समारंभात अशा प्रकारच्या रांगोळ्या काढल्या जातात हे मला तर आत्ता कळायला लागलंय. कारण लहानपणापासून मी कधी आणि कधीच नथ रेडी रांगोळी म्हणून कधी वापर केलाच नाही हो. मग ते आत्ता या रेडी रांगोळीच्या या कलाविश्वामध्ये जेव्हा म्हणजे आपण जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा कुठे मला या वेगवेगळ्या स्किल माहिती पडायला लागल्यात. म्हणजे आणि नवीन नवीन जे विश्व आहे माझ्यासाठी. कारण पहिल्यांदाच मी ही नथ रांगोळी घेतली आहे करायला आणि पहिल्यांदा मला असं कळतच नव्हतं की नक्की काय करायचं आहे आपल्याला. बीट्स मला गोळे गोळे बनवून ठेवावे लागतील का किंवा मी फील करत जाऊ का. आणि तुमच्या सर्वांसाठी हा माझा पहिला प्रयत्न